शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदी घालण्याची आमदार संजय गायकवाडांनी मागणी केली आहे। तसंच दिवंगत गोविंद पानसरे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची अजब मागणी त्यांनी केली। दरम्यान त्यांच्या या मागणीनंतर प्रकाशक प्रशांत तांबी आणि गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी गायकवाडांवर टीकास्त्र डागलंय। आधी दिलगिरी पुन्हा वादाची फेरी। अजब संजय गायकवाडांची गजब मागणी। शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदीची मागणी। पानसरेंवर जो मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची जी मागणी त्यांनी केलेली आहे, हा प्रकारच मी पहिल्यांदाच ऐकलाय। आमदार संजय गायकवाड यांचं डोकं ठिकाणावर आहे का असाच प्रश्न आता पडतोय। याचं कारण आहे संजय गायकवाड यांनी केलेली एक अजब मागणी। दिवंगत गोविंद पानसरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे, तर दुसरीकडे शिवाजी कोण होता या पुस्तकावरही बंदी घालण्याची मागणी संजय गायकवाडांनी केली आहे। संजय गायकवाडांच्या पत्रात नेमकं काय? शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या छपाईशी संबंधित डीटीपी ऑपरेटरला अटक करण्याची मागणी, प्रकाशकाची मालमत्ता जप्त करण्याची मागणी गायकवाडांनी केली। या पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशकाला चीन किंवा पाकिस्तान सारख्या देशांमधून फंडिंग आलंय का? पुस्तक छापण्यासाठी कोणत्या जिहाद्यानं मदत केली याची सखोल CID चौकशीची मागणी। या पुस्तकाला प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आणि RNIची मंजुरी आहे का? गायकवाडांचे अनेक सवाल। संजय गायकवाड यांच्या अजब गजब मागणीनंतर पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत तांबी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे। संजय गायकवाडांची मागणी हास्यास्पद असल्याचा टोला त्यांनी लगावला। त्यांनी जी शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदीची मागणी केलेली आहे, तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे। ते कायदेशीर मार्गाने किंवा लोकशाही मार्गाने ते मागणी ते करू शकतात। पण पानसरेंवर जो मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची जी मागणी त्यांनी केलेली आहे, हा प्रकारच मी पहिल्यांदाच ऐकलाय। म्हणजे कदाचित अशा पद्धतीनं हास्यास्पद प्रकार कुणीतरी केला असेल, पण माझ्या माहितीनुसार हा पहिलाच प्रकार आहे। गोविंद पानसरेंची मुलगी स्मिता पानसरे यांनीही संजय गायकवाड यांचा समाचार घेतला। गायकवाड यांच्या बुद्धीची कीव कळावी का असा प्रश्न पडल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच व्यवस्थेला आणि सत्ताधारी लोकांना प्रश्न विचारणारे लोक नकोयत असं यावेळी स्मिता पानसरे यांनी म्हटलंय। ज्या अर्थी आमदारांनी, त्यातही सत्ताधारी आमदारांनी ज्या अर्थी मरणोत्तर गुन्हा दाखल करा असा शब्द वापर केलाय, त्या अर्थी त्या आमदाराच्या बुद्धीची कीव करावी का असा एक प्रश्न आमच्या समोर उपस्थित राहिलेला आहे। पण समाज कुठेतरी जागा होईल आणि या लोकांना प्रश्न विचारेल। व्यवस्थेला प्रश्न विचारणारे कुणालाच नको असतात आणि आत्ताचे जे सत्ताधारी आहेत त्यांनाही प्रश्न विचारणारी माणसं नको आहेत। मग प्रश्न विचारणारी माणसं न तयार होण्यासाठी काय करता येणं शक्य आहे? अशा अनुषंगानं जे जे करता येणं शक्य आहे ते करण्याचे प्रयत्न हे सातत्यानं करताना दिसत आहेत। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून मागील काही दिवसांपासून चांगलाच वाद निर्माण झालाय। या पुस्तकावरून संजय गायकवाडांनी प्रकाशक प्रशांत तांबी यांना धमकी देत शिवीगाळ केली। मात्र हे प्रकरण संजय गायकवाड यांच्या अंगाशी आल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। पुन्हा एकदा संजय गायकवाडांनी एक अजब मागणी केली, त्यामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे। मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा।